नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण बनवलं आहे पारंपरिक पद्धतीला थोडासा आधुनिकतेची जोड देणारं, पावसाळ्यात सर्दी तापावर हमखास गुण येणारं हरभऱ्याच्या डाळीचं माडगं। आता ह्याच्यावर आपण हे अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर टाकूया। असं हे आपलं माडगं तयार झालं आहे। चला तर मग वेळ न घालवता आपण हे कसं केलं ते बघूया। आता हे माडगं करण्यासाठी आपण गॅसवर कुकर ठेवून घेतला आहे। त्यामध्ये टाकूया हे 1 चमचाभर तेल, अगदी छोटा चमचाभर तेल टाकून घ्या। तेल गरम झालं की त्यामध्ये टाकणार आहे ही हरभऱ्याची डाळ। ही 1 वाटी हरभऱ्याची डाळ मी घेतली आहे। ही आता ह्या तेलावर चांगली परतून घेऊया। पावसाळा स्पेशल अशी ही रेसिपी, तोंडाला चव आणणारी, सर्दी तापावर गुणकारी। ही आपण अगदी सोप्या पद्धतीनं कशी करायची ते बघतोय। त्यासाठी पहिल्यांदा ही डाळ थोडी लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे। बघा, गॅसच्या मीडियम फ्लेमवर 5 मिनिटं आपण ही डाळ चांगली परतून घेतोय। बघा, डाळ कशी छान भाजून झालेली आहे। डाळीचा कलर पण बदलला आहे आणि खमंग वास पण सुटलेला आहे। त्यामध्ये आता आपण गरम पाणी टाकून घेऊया। डाळीच्या 3 ते 4 पट ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आता कुकर बंद करून डाळ चांगली शिजेपर्यंत 5 ते 6 शिट्ट्या आपण करून घ्यायच्या आहेत। बघा, आता ही डाळ आपली कशी छान शिजलेली आहे। कुकरमधनं आता मी पातेल्यात ओतून ही थंड करून घेतली। मिक्सरला आपण ह्या डाळीची पेस्ट करून घेऊया। बघा, मिक्सरमध्ये ही डाळ आपण अशी पाणी घालून चांगली पेस्ट होईपर्यंत वाटून घेतली। त्यात गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे। आता हे माडगं कसं करायचं ते बघूया। बघा, माडगं करण्यासाठी ठेवलेली कढई आपली गरम झालेली आहे। त्यात आता हे 2 चमचे तूप टाकून घेऊया। तुम्ही तेल किंवा तूप कशाचाही वापर करू शकताय। आता त्यात टाकूया हे 1 चमचा जिरे। जिरे तडतडले की त्यामध्ये टाकणार आहे अगदी पातळ काप केलेल्या ह्या हिरव्या मिरच्या। मिरचीचे अगदी असे पातळ काप करून घ्या, म्हणजे दाताखाली आल्यानंतर छान लागते। मिरची अशी थोडा वेळ परतून घेऊया। त्यात आता टाकूया हा छोटा पाव चमचा हिंग, पूर्वी हे माडगं सर्दी ताप आला की आवर्जून केलं जायचं। आता सगळ्या पूर्वीच्या रेसिपी विस्मरणात चाललेल्या आहेत। त्याची आठवण करून देण्यासाठी आपण आज हे माडगं केलं आहे। त्यामध्ये टाकूया हे हळद, थोडं परतून झाल्यानंतर हे आता आपण डाळीचं पाणी त्यामध्ये ओतून घेऊया। आता ह्यामध्ये गरजेनुसार थोडं अजून पाणी घालून घेणार आहे। हे माडगं कसं थंड झाल्यानंतर अजून घट्ट येतं, म्हणून हे पातळच प्यायला छान लागतं। त्यात थोडं आपण आता पाणी टाकून घेऊया। बघा, मी अर्ध फुल पातळ पाणी ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यात आता टाकूया चवीपुरतं मीठ, आणि अर्धा चमचा साखर। साखर किंवा गूळ दोन्हीपैकी कशाचाही वापर करा। गूळ जरी टाकला तरी चालतो,
पूर्वी हे गूळ घालूनच पिलं जायचं. विस्मरणात चाललेल्या पारंपरिक रेसिपी दाखवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय बघा. हे आता मडग्याला आपण चांगली उकळी आणून घेऊया. बघा आता मडग्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे. त्यावर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आणि हे आता आपण सर्व करूया. बघा मैत्रिणींनो, पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेचे जोड देणारं असं हे आपलं डाळीचं सूप अर्थात माडगं कसं झालं मला नक्की कमेंट्समध्ये कळवा. तुम्ही माझ्या रेसिपीला नेहमी लाईक करताच, पण माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच पारंपरिक आणि घरगुती रेसिपी घेऊन. घरचं खा, निरोगी रहा. धन्यवाद.